नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आणि रानभाज्यांच्या या सिरीजमध्ये पुढची भाजी आहे ती म्हणजे या दिंड्याची भाजी। तर ही दिंड्याचे जे कोवळे खोड असतो, हे अशा प्रकारे जो कोवळा खोड असतो, या खोडाची या दांड्यांची भाजी केली जाते। तर मस्त अशी भाजी लागते आणि याचे औषधी गुणधर्म आणि ही भाजी कशी केली जाते ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा आहे दिंड्याचं झाड आणि या देठांची भाजी केली जाते। तर तुम्हाला मी एकाच फ्रेममध्ये, दिंड्यामध्ये मोस्टली दोन प्रकार असतात। तर एकाची पानं मोठी असतात आणि हा तुम्ही बघाल तर हा पण दिंडाच आहे, याची पानं छोटी असतात। तर अशा प्रकारे हे दिंड्याचं झाड आहे आणि खूप औषधी अशी आहे, याची भाजी केली जाते देठांची। आणि गणपतीला पत्रावली म्हणून सुद्धा यूज केला जातो आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी याची पानं सुद्धा उपयोग करतात। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला गौरीचं फूल सुद्धा आहे आणि गौरीची फुलं आता यायला लागलेली आहेत। तर मंडळी, व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे हे आहे दिंड्याचं झाड आणि याला काही ठिकाणी डिने असंही म्हणतात। तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा। या कोवळ्या देठांची भाजी केली जाते। ही भाजी बनवताना दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगेप्रमाणे सोलावे लागतात आणि नंतर चिरून धुवून ही भाजी तयार केली जाते। याचे औषधी गुणधर्म सांगायचे झाले तर जखम किंवा व्रण लवकर बरे करण्यासाठी दिंडा ही वनस्पती अत्यंत प्रसिद्ध आहे। आयुर्वेदामध्ये दिंड्याच्या कंदांना खूप महत्त्व आहे, कारण की यामध्ये वेदना कमी करणे आणि रक्त थांबवणे हे गुणधर्म असतात। या कंदांचा किंवा मुळांचा लेप नायटा किंवा त्वचा विकारांवर पारंपरिक पद्धतीने लावला जातो। या वनस्पतीबद्दलची योग्य माहिती असल्यासच याचा वापर करावा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रानभाजी सोबत।